गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? हो. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्क्रीन दिसते का सर्वांना? हो. ओके. काल झालेली प्रश्नपत्रिका यामधील पेपर 1 आता आपण घेणार आहोत. कोणाला काही बोलायचंय? नाही टीचर. नाही. काल काय एक पेपर झालाय पहा. हा पेपर झालाय 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपचा. यामधील आज आपण 5वी स्कॉलरशिप संच सी मधील मराठी आणि गणित हा पेपर सोडवणार आहोत. सुरुवातीला आपण गणित सोडूया आणि जर वेळ मिळाला तर मराठी पण घेऊयात लगेच. आणि मराठीसाठी मात्र तुम्हाला लिंक वेगळी मिळेल. आता एकच विषय होईल, गणित होईल. गणित लवकर संपल्यास मराठीची लिंक दिली जाईल. ओके, सुरुवात करूयात. काल काही विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला आणि आज काही विद्यार्थी जे की आता या वर्षी 5वीला आहेत असे विद्यार्थी आज जॉईन आहेत. मला सांगा, काल ज्यांनी पेपर दिला त्यांना पेपर कसा वाटला? सोपा होता. सोपा होता ना? ओके. कालच होणार होता आपला पेपर, कालच घेणार होते, पण काल रात्री म्हटलं, पण काल जरा मुलाची तब्येत बरी नव्हती म्हणून घेता नाही आला. काही हरकत नाही, आता घेऊयात आपण सोडून, काय अडचण नाही. चेक करा तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न किती आले, किती चुकले. यामधील प्रश्न क्रमांक 1. विजयरावांनी 50 रुपये डझन या दराने 30 डझन संत्री विकत घेतली. त्यापैकी 15 संत्री खराब झाली. उरलेली सर्व संत्री त्यांनी 6 रुपये प्रति संत्री या दराने विकली. तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला? आता मी सर्वांचे माईक थोड्या वेळासाठी बंद करणार आहे. ज्यांना शंका असेल त्यांना वेळ दिला जाईल शेवटी. हे उदाहरण सोडूयात. विजयरावांनी 50 रुपये डझन प्रमाणे 30 डझन संत्री विकत घेतली. पहा, म्हणजे 50 गुणिले 50 रुपये भावाने ही 30 डझन संत्री. 5 त्रिक 15 वरचे हे 2 शून्य, 1500 रुपये त्यांना खर्च करावे लागले संत्री विकत घेण्यासाठी. त्याबरोबर त्यांनी सांगितलंय की त्यापैकी 15 संत्री खराब झाल्या. आता 15 संत्री खराब झाल्यात, पण त्यांनी खरेदी किती केलेल्या होत्या? 30 डझन खरेदी केलेल्या होत्या. म्हणून आपल्याला शोधावं लागेल 30 डझन म्हणजे नेमके किती. एका डझनामध्ये 12 असतात, म्हणून 12 ने 30 ला गुणावं लागेल. 30 गुणिले 12 जर केलं तर 12 त्रिक 36 आणि वरचा एक शून्य, 360 संत्री झाल्या या एकूण. या 360 संत्रींपैकी जर 15 संत्री जर आपण कमी करून टाकल्या, कारण त्या खराब झालेल्या आहेत, मग इथे आपण लिहू शकतो की आहेत खराब संत्री. आता शिल्लक किती राहत आहेत पहा. शिल्लक संत्री जर तुम्ही 360 मधून जर 15 ला वजा केलं तर राहतील 345 या आहेत शिल्लक संत्री. आता जेवढ्या शिल्लक आहेत त्यावरतीच ते विक्री करतील. उरलेल्या सर्व संत्री त्यांनी 6 रुपये प्रति संत्री या दराने विकली. पहा, या ज्या काय आहेत की नाही आता शिल्लक त्यांच्याकडे 345 संत्री त्यांनी त्या विकल्यात. कशा विकल्यात? तर प्रत्येक संत्री 6 रुपयानं. 345 गुणिले 6, 345 गुणिले 6 जर केलं तर 6 पंचे 30, शून्य, 6 चोक 24, 27, 6 त्रिक 18 आणि हे 2, 2070 ही झाली एकूण त्यांची विक्री. एकूण खरेदीसाठी त्यांनी पैसे किती मोजले होते?
खरेदीसाठी त्यांनी पैसे मोजले होते 1500 रुपये. विक्री केली त्यांनी 2070 रुपयांनी. म्हणजे काही त्यांची संत्री खराब झाले तरी सुद्धा त्यांनी विक्री करून त्यावरती नफा मिळवलाय. आता यामधून खरेदी किंमत वजा करा, म्हणजे त्यांचा नफा जो काय आहे तो आपल्याला मिळेल. 1500 जर वजा केले, 1500 काय आहे, ही खरेदी आहे. मग यावरती 10 मधून 5 कमी केले 1 आणि पुन्हा हा शून्य राहणार आहे. 570 रुपये हा झालाय त्यांना नफा. 570 रुपये नफा. पाहूयात हा पर्यायामध्ये आहे का? पहा, आहे. 570 रुपये नफा. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एका डब्यात 15 किलो 500 ग्रॅम तांदूळ भरले तर 10 डब्यात किती तांदूळ मावतील? आता 10 500 म्हणजे 10 किलो आणि 500 ग्रॅम, सॉरी 15 किलो आणि 500 ग्रॅम, 15 म्हणजे 15.5 किलो तांदूळ ते एका डब्यामध्ये भरतात. असे त्यांना 10 डब्यामध्ये किती तांदूळ मावतील हे काढायचे. 15 किलो म्हणजेच 15,000 ग्रॅम आणि त्यामध्ये जर आपण आणखी 500 मिळवले तर किती होतात पहा. 15,000 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम हे झाले 15,500 ग्रॅम. आता इथे आपण काढले पूर्ण ग्रॅम मध्ये आणि याला काय करावं लागेल तुम्हाला, 10 ने गुणावं लागेल, कारण काय केले त्यांनी 10 डब्यांमध्ये भरले. मग जर तुम्ही 15,500 ला 10 ने गुणलं तर उत्तर काय मिळते पण. 10 ने गुणतोय म्हणजे फक्त एक शून्य वाढवायचा आहे, तोच नंबर ठेवावा लागतो. 15,500 आहे तसेच ठेवायचे, फक्त 10 मधला एक शून्य वाढवायचा. झाले, किती मिळाले पहा. आता हाच नंबर तुम्हाला ठेवायचा आहे 1000. आता कारण किलो मध्ये उत्तर दिले, त्यांनी ग्रॅम मध्ये उत्तर दिलंय का, हे झालंय ग्रॅम. हे 1,55,000 ग्रॅम झालेत. हे त्यांनी ग्रॅम मध्ये उत्तर विचारलेलंच नाही, उत्तर दिलंय त्यांनी किलो मध्ये. मग किलो मध्ये जर दिले तर तुम्हाला एका किलो मध्ये 1000 ग्रॅम असतात. मग हे जे आहेत या नंबरला तुम्हाला भाग द्यावा लागेल 1000 ने. 1000 जर भाग दिला तर तीनही शून्य सारखे, तीनही शून्यांना काठ मारली, राहिले किती 155. आता हे जे काही राहिले ते आहेत किलो मध्ये, 155 किलो. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. एका बाटलीत 125 मिली सुवासिक तेल भरले तर 4 लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील? पहा, 4 लिटर म्हणजे आपण जर यांचं मिलीग्रॅम केलं तर किती होतात पहा. 4 लिटर, 4 लिटरला जर 1000 ने गुणलं तर तुम्हाला मिली लिटर मिळणार आहेत. हे आपण व्यवस्थित शिकलो होतो तेव्हा क्लास चालू होता तेव्हा. आता इथे 1000 ने गुणायचे, 4 लिटरचे होतील 4000 मिलीग्रॅम. सॉरी ग्रॅम नाही पण मिली म्हणावं लागेल इथे, कारण लिटर आहे, लिटरचे होतात मिली. मग या 4000 मिलीला तुम्हाला 125 ने भाग द्यावा लागेल. 125 ला भाग जातो, कशाने जातो, 5 ने जातो, 25 ने जातो. 5 चा पाढा सर्वांना पाठ आहे, जाऊया सोप्या पद्धतीने. 5 8 40, वरचे 2 शून्य आहे असे. 5 दुने 10, 2 उरले, 5 5 25. पुन्हा एकदा 5 चा पाढा, 5 1 5, 3 उरले, 5 सख 30, शून्य, 5 5 25. 5 ने पुन्हा आता 160 ला भाग द्यायचा आहे. 5 1 5, 5 त्रिक 15, 1 उरला, 5 2 10. उत्तर मिळालं 32. आहे का 32 पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळालं. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 3 नंतर त्रिकोण आहे, चौकोन नंतर हा 4 नंतर एक चौकोन आहे. या संख्येला 6 ने निशेष भाग जातो
तर चौकोन व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत? तुम्हाला 6ची कसोटी पाठ असेल, जशी 3ची आहे तशी 6ची अंकांची बेरीज करून पहा. अंकांच्या बेरीज करून किंवा अगदी हे पर्याय ठेवून जरी तुम्ही पाहिले तरी चालू शकतो. पहिलाच पर्याय ठेवून पाहूयात. पहा 3. सुरुवातीला त्यांनी चौकोन दिलाय. चौकोन व त्रिकोणाच्या जागी अनुक्रमे कोणता नंबर येईल? चौकोन आणि त्रिकोण, कारण 2 पर्यायामध्ये आहे, चौकोन पण आहे त्रिकोण पण आहे. पाहूयात आपण. जर चौकोन जर तुम्ही 3 मानला, चौकोनाला जर 3 मानले आणि जर त्रिकोणाला 2 मानले तर उत्तर येतं का? चौकोन आहे तिथे 3 आणि जिथे त्रिकोण आहे तिथे 2 ठेवावं. आता इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या जागी मी 2 ठेवते. नंतर 4 आहे असा. नंतर चौकोन आहे, चौकोनाच्या जागी 3 ठेवले. 6ने भाग देऊन पहा, जातोय का भाग? गेला तर ठीक, नाही गेला तर दुसरा नंबर पाहायचा. 6 × 6 6 × 5 = 30, 2 उरले. 6 × 4 = 24, पुढे भाग जात नाही हे माहितीये, फक्त 3 उरतोय. तर शून्याचा भाग देऊन सुद्धा तर पुढे जाणारच नाही. जाऊयात पुढच्या नंबरकडे. आणि हाच पर्याय आपण जर उलट ठेवला तर काय होतंय पहा. आपण तिसरा पर्याय ठेवून पाहूयात. तिसऱ्या पर्यायामध्ये पहा 2 आहे. नंतर पर्याय घेतला आपण डायरेक्ट. 3 आहे. नंतर चौकोनाच्या जागी जर आपण 2 मानला आणि त्रिकोणाच्या जागी जर 3 मानलं तर त्रिकोण आहे नंतर लगेच 3, नंतर पुन्हा 3, पुन्हा 4 आणि चौकोनाच्या जागी घ्यायचे 2. आता 6ने भाग द्या. काय भागाकार होतोय पाहूयात. 6 × 1 = 6, 6 × 5 = 30, 3 उरले. 6च्या पाड्यामध्ये जवळचा नंबर, पुन्हा एकदा 6 × 5 = 30, 4 उरले. आणि 6च्या पाड्यामध्ये 7व्या क्रमांकावरती 42 मिळतात. 6 × 7 = 42, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर मिळतं. या पद्धतीनेही जा किंवा अगदी कसोटीने गेलात तरी चालेल. पुढचा प्रश्न. सोबत दिलेल्या आकृतीत खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही? रेखांकित न केलेला भाग म्हणतायत पहा. रेखांकित न केलेला भाग म्हणजे हे मी जे 4 डॉट दिलेत की नाही, ते 4 डॉट. जो भाग रेखांकित न केलेला विचारलाय म्हणून आता तो अंशामध्ये ठेवा. आणि एकूण जे भाग आहेत, एकूण भाग आहेत 6. मग हे जे एकूण भाग आहेत ते छेदामध्ये ठेवा. आता यांनी काय विचारले? अपूर्णांक दर्शवत नाही असा सममूल्य अपूर्णांक. याचा सममूल्य अपूर्णांक काय असू शकतो? 2 ने भाग जातो 4ला, 2 × 4 = 2 6, हा 2/3 हा सुद्धा सममूल्य आहे. 4/6 हे दोन्ही सममूल्य आहेत. त्याबरोबर 8/12 सुद्धा आहे, कारण 8/12 मध्ये पहा 8/12 यांचं सुद्धा उत्तर 2/3 किंवा 4/6 तुम्हाला मिळू शकतं. चेक करूयात आपण मिळतंय का. पहा 2 × 8 आणि 2 × 12, 4/6. पुन्हा 2/3 मिळू शकतं. पुन्हा एकदा 2 ने भाग दिला. 2 × 4 आणि 2 × 6, म्हणजे हे जे तीनही अपूर्णांक आहेत हे सममूल्य अपूर्णांक आहेत. फक्त पर्याय क्रमांक 3 हा यांच्यामध्ये सममूल्य अपूर्णांक नाही. आणि जो सममूल्य अपूर्णांक नाही तोच विचारला होता, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर झालं. पुढचा प्रश्न. 4000 रुपये 10% दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट होईल? तर मुद्दलाच्या दुप्पट म्हणजे जेवढी मुद्दल आहे तेवढंच व्याज. यामध्ये मुद्दल दिली, मुद्दल आहे, मुद्दल म्हणजेच म्हणूयात. मुद्दल म्हणजे ही झाली इथे 4000, मुद्दला एवढंच व्याज, म्हणजे व्याज सुद्धा किती असेल? व्याज सुद्धा 4000. दर दिलाय त्यांनी, दर आहे 10%. काढायचे काय मग? किती कालावधी लागणार आहे? किती वर्ष लागतील? मग किती वर्ष हे माहित नाही, म्हणजे आपल्याला काढायचंय क बरोबर किती हे ठेवूयात. सरळ व्याजाचं सूत्र सर्वांना पाठ आहे.
सरळ व्याजाचं सूत्र, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क. म म्हणजेच मुद्दल. पहा इथे सरळ व्याजाचं सूत्र ठेवते. स बरोबर म गुणिले द, द म्हणजे दर गुणिले क, क म्हणजे कालावधी आणि छेदामध्ये असतो तो 100. तर या जर किमती ठेवल्या तर म आहे 4000 रुपये. अगदी डायरेक्ट आपण क ने सुद्धा जाऊ शकतो, पण काही मुलं आपल्याकडे या वर्षी 5वीला आहेत, ते सुद्धा जॉईन झालेत, म्हणून त्यांच्यासाठी आणखी सोप्या पद्धतीने जाऊया, त्यांना समजेल असं. द बरोबर 10% आणि क माहिती नाही, क काढायचा आहे, क ला आहे तसंच ठेवलं. छेदामध्ये 100 काढतोय आपण. अरे स माहिती ना आपल्याला, स ला ठेवावं लागेल. स बरोबर किंवा याच्या पुढे ते जागा कमी नाही म्हणून इकडे पुढे ठेवलं तरी चालेल. स बरोबर आहेत 4000 रुपये. क ची किंमत काढतोय म्हणून क बरोबर या दोघांचा गुणाकार होत असतो. पहा, भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार, गुणाकाराच्या विरुद्ध भागाकार. हा 100 जातोय 4000कडे. 4000 मध्ये आता याचा गुणाकार होणार आहे, कारण 100 हा भागाकारामध्ये होता. 100 गुणिले 4000 छेदामध्ये पुन्हा जो अंशामध्ये नंबर उरलेला असतो तोच ठेवायचा आहे. 10 गुणिले 4000. तर 4000 दोन्ही सारखे, त्यांना काट मारून टाका. 4000 एक 4000, 0 0 काट मारली. क बरोबर राहिला 10 वर्ष. किती कालावधी लागणार आहे, तर जेवढी मुद्दल आहे तेवढं जर तुम्हाला व्याज मिळवायचे तर त्यासाठी कालावधी लागणार आहे 10 वर्षांचा. 10 व्यवस्थित आला नव्हता. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता जाऊया त्या प्रश्नाकडे. खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. हा एक सोपी पद्धत आहे. आपण त्या पद्धतीने किती अशा रेषा वगैरे जर मारल्या तर ते कन्फ्युजन होतं, कन्फ्युजन वाढत जातं अशा आकृतींमध्ये. जर आकृती जर कन्फ्युज करणारी असेल तर एक लक्षात ठेवायचं, यांच्यासाठी नंबर द्यायचे. मग मी इथे नंबर देते. पहा, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि नंतर 4 नंबर. इकडे पुन्हा ही बाजू झाल्यानंतर इकडे नंबर तुम्ही तुमच्या आवडीनुसार नंबर देऊ शकता. असं काही नाही की मी इथे दिलेत म्हणून हे असेच द्यायचे, किंवा तुम्ही अक्षरांचाही वापर करू शकता. पहा, या प्रकारे मी नंबर दिलेत. मग आता आपण सुरुवातीला त्रिकोण शोधूयात. एकूण त्रिकोण किती आहेत? मग त्रिकोण पहा, फक्त हा जो 7चा जर विचार केला तर 7 हा एकटा स्वतः त्रिकोणामध्ये आहे, म्हणजे 7 हा एक त्रिकोण आहे. त्याबरोबर आणखी होईल 6 आणि 7 जर मिळवले तर मग आपण या पद्धतीने लिहू शकतो. 6 अधिक 7 स्वतः 5 स्वतः एक त्रिकोण आहे. 5 ला आपण त्रिकोणामध्ये घेऊयात. नंतर स्वतः 1 हा एक त्रिकोण आहे, 2 पण त्रिकोण आहे, 3 पण त्रिकोण आहे आणि 4 पण त्रिकोण आहे. आता त्याबरोबर पुन्हा एकदा दोघांनी मिळून पण काही त्रिकोण होत आहेत. म्हणजे आता कोणासोबत होत आहे पहा, 3 आणि 4 यांना जर दोघांना जर एकत्र केलं तर 3 अधिक 4 हा एक त्रिकोण आहे. नंतर पुन्हा 2 आणि 4 यांना जर एकत्र केलं तर हा सुद्धा एक त्रिकोण आहे. पुढे 1 आणि 2 यांना जर एकत्र केलं तर हे सुद्धा एक त्रिकोण आहे. 1 आणि 3 हा सुद्धा एक त्रिकोण आहे. त्याबरोबरच 5, 1 आणि 3 हा एक मोठा त्रिकोण होतोय. 5 अधिक 1 अधिक 3 हा एक मोठा त्रिकोण होतोय. मला जेवढे त्रिकोण मिळाले तेवढे मी केले. आता चौकोन शोधूया. चौकोन किती आहेत? चौकोनासाठी पण अगदी त्याच पद्धतीने पहा, चौकोन होतोय 7, 6 आणि 5 यांचा मिळून एक चौकोन होतोय. 7 अधिक 6 अधिक 5 हा एक सेपरेट असा चौकोन झाला. नंतर फक्त 6 हा सुद्धा एक चौकोन आहे या पद्धतीचा. हा सुद्धा स्वतः एकटा एक चौकोन आहे, म्हणून हा 6 सुद्धा चौकोन. नंतर 1 अधिक 5 हा सुद्धा चौकोन आहे. पहा, 1 अधिक 5 हा दिसला का तुम्हाला? हा इथे एक होतो. नंतर होतो 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 हा सुद्धा एक चौकोन तयार होतो.
नंतर 1 अधिक 2 अधिक 5, 1 2 आणि 5 यांनी सुद्धा एक चौकोन होतो. 1 अधिक 2 अधिक 5 हा एक चौकोन मिळाला. आणखी एक मिळाला 1 2 3 4 आणि 5 या 5 जणांचा मिळून पण एक चौकोन होतोय. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 हा एक चौकोन मिळाला. नंतर जर यांच्यासोबत 7 ला जर घेतलं तर हा सुद्धा होतोय, पण आपल्याला इकडे 4 ला सोडावं लागेल. कसा होईल तो? 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 आणि आणखी एक होईल पहा शेवटी 1 अधिक 2 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 हा एक चौकोन मिळतोय. श्रेयाला बोलायचंय. बरं श्रेया, एवढा प्रश्न सोडवून झाल्यानंतर बोलूयात. आता त्रिकोणांची संख्या मोजूयात. त्रिकोणांची संख्या पहा 1 झाला. एक मिनिट कलर चेंज करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. माझे त्रिकोण भरले 12. आता चौकोनला मोजूयात. चौकोन किती भरतायत? पहा चौकोन 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 म्हणजे चौकोन मिळाले. यांच्यातला फरक काढूयात. फरक किती होतो? 12 वजा 8 यांच्यातला जर फरक काढला तर हा आहे 4चा. कोण जास्त आहे? तर त्रिकोण जास्त आहेत. 4 ने जास्त आहे त्रिकोण. 4 ने जास्त. हे उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतं. श्रेया काय बोलायचं होतं? मॅडम सगळ्याचा मिळून एक चौकोन. काय? या सगळ्या अंकाचा मिळून एक मोठा चौकोन होतो. हो घेतलाय ना मग आपण, त्यांना सुद्धा घेतलाय. या सर्वांचा मिळून म्हणणं आहे का तुझं? हो. सर्वांचा मिळून तर होऊ शकतो, पण तसा पर्याय नाही ना येणार मग आपला. हा एक तर आपण जवळजवळ सर्वांना काउंट केलाय. 3 ना, मग फरक तसा 3चा होईल. पर्यायामध्ये तसा 3चा फरक नाहीये. मग त्रिकोण आणखी एखादा पाहावा लागेल. त्रिकोण आणखी एखादा होतो का? ओके चालेल. हा सुद्धा आपण पाहूयात नंतर. मग आणखी जर तुमचा काही वेगळा निघत असेल तर आपण याविषयी पुन्हा एकदा चर्चा करूयात. मी जेवढे शोधले तेवढे मी तुम्हाला दाखवले. माझ्याकडे हे 4चा फरक निघला. 4 ने जास्त मिळाले त्रिकोण. आणखी तुमच्याकडे जर आणखी पर्याय असतील किंवा वेगळ्या पद्धतीने जर सोडवता येत असेल तर आपण पुन्हा आपल्या रेग्युलर क्लासमध्ये उद्या पाहूयात. याविषयी पुन्हा एकदा चर्चा करूयात. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? आता प्रत्येकाची जो एकक स्थानावरती असतो त्याची किंमत सर्वात कमी, हे सर्वांना माहिती. इथे एकक स्थानावरती आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळालं. चला आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खाली दिलेल्या पर्यायापैकी अयोग्य पर्याय कोणता? अयोग्य म्हणजे चुकीचा कोण आहे ते शोधायचे. 28 ची 3 सप्तमांश पट, 3/7 पट म्हणजे 12 होते का? 12. 7 1 7, 7 चौक 28, 4 त्रिक 12, 12 हे बरोबर आहे. पुन्हा 7 1 7, 7 दुने 14, 6 दुने 12 हे सुद्धा 12 बरोबर आहे. आता 5 1 5, 5 त्रिक 15, 4 त्रिक 12 हे सुद्धा बरोबर आहे. आता पुढे चौथा पर्याय चेक करूयात. 4 1 4, 9 1 9 आणि 9 दुने 18 म्हणजे इथे 8 दुने 16 असायला हवे होते, पण 16 दिलेले नाहीत म्हणून हा पर्याय जो आहे तो चुकीचा आहे. आणि त्यांनी चुकीचाच विचारलाय. चुकीचा विचारले असल्या कारणाने हा चौथा पर्याय इथे या प्रश्नासाठी योग्य आहे. चुकीचं काय मिळालं तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल?
तुम्हाला माहिती 8 ठिकाणी जर तुकडे केले तर काप किती होणार आहेत त्याचे काप होतील 9. 8 ठिकाणी कापले, 8 ठिकाणी काप केल्यास 9 तुकडे मिळतील. मग आता 9 तुकडे म्हटल्यावर पहा ती तार किती होती 504 मीटरची होती आणि काप मिळाले तर आपल्याला 9. मग हे काप जे आहे हे जे तुकडे मिळाले ते 9 आणि या 9 ने मग तुम्ही भाग द्या. 9 ने जर भाग दिला तर पहा 9 पाचे 45, 5 उरले 9 6 9 54 किंवा 9 सख 54 म्हणजे 56 मिळतात. 56 मीटर आहे का पर्यायामध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. आता पुढचा प्रश्न तो सोडूयात. प्रश्न क्रमांक 36. खालील कोणता पर्याय अचूक आहे? अचूक म्हणजे अगदी बरोबर कोण आहे ते शोधायचे. सुरुवातीचा पर्याय चेक करूयात. मी पर्यायाचा चेक केलाय, मला उत्तरही मिळालं. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला समजण्यासाठी एक आणखी सुरुवातीचा जो पर्याय आहे तो सुद्धा सोडवून दाखवते. कसा सोडवायचा, कसा योग्य आहे की अयोग्य तो ठरवायचा आहे. पहा 20 अधिक 5 इथे ही पदावली आहे. पदावलीमध्ये हा अगोदर कंस सोडवला जातो. 20 अधिक 5 झाले 25. 25 भागिले 5 बरोबर. आता इथे पण भागाकार आहे बरोबरच्या पुढे. 20 भागिले 5 म्हणजे हा 5 चोक 20. 4 उत्तर येतं. 4 अधिक 5. आता यांचा भागाकार पुन्हा करून पाहूयात. 5 एक 5, 5 5 25 म्हणजे यांचा भागाकाराला 5 आणि इथे 5 आणि 4 9 होतात. तर मला आता पहा तुम्हीच ठरवा की 5 आणि 9 हे अगदी बरोबर आहेत का? यांच्यामध्ये बरोबरचं साइन आहे. तर बरोबरचं साइन म्हणजे जेवढे 5 आहेत तेवढेच 9 आहेत का? तर नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आता दुसरा पर्याय पाहूया. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा आता इथे 7 गुणिले 8. 7 गुणिले 8 किती होतात पहा. 8 7 56 अधिक 5 आहे असेच. पुन्हा 5 अधिक 8 7 56. 8 7 56 आणि हे जे 5 आहेत यांची जर बेरीज केली तर ती मिळते 61 आणि अगदी हेच नंबर आहेत पुढे पण म्हणजे यांची सुद्धा बेरीज मिळते 61. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनांच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे? आता ज्या इष्टिका चित्तीच्या ज्या कडा असतात की नाही, इष्टिका चितीच्या कडा असतात 12 कडा. इष्टिका चिती मधला ई लिहून घेते. यांच्या कडांचा जर विचार केला तर कडा असतात 12 आणि यांचे शिरोबिंदू असतात 8 शिरोबिंदू, ज्याला आपण कोपरे पण म्हणतो. पहा कोपरे नावाने पण त्याला काउंट करत असतो. यांची बेरीज विचारली, मग यांची बेरीज जर म्हटलं तर ही होते 20. आणि पुढे घनाकडे जाऊयात. घनाच्या कडा आणि शिरोबिंदू पृष्ठ हे दोघांचेही सारखे असतात. इष्टिका चिती आणि घनाचा कडा. आता या कडा असतात याच्या सुद्धा 12 आणि यांनी सांगितले की आता पृष्ठे, आता यांची पृष्ठासोबत जे आहेत हे पृष्ठे वजा करायचे. पृष्ठे असतात 6. जर 6 वजा केले तर मिळतात 6. पुढे त्यांनी इथपर्यंतच प्रश्न नाही थांबला तर आणखी काय सांगितलंय, घनाच्या कडा व पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे. आता यांच्यामधला फरक काढायचा आहे. फरक कोणामध्ये असेल? आता 20 वजा 6, 20 वजा 6 जे दोघांचं उत्तर येईल त्यांच्यातला फरक 20 वजा 6 म्हणजे झाले 14. 14 ने जास्त आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. हरजीत सिंगने बँकेतून 20,000 रुपये दर साल दर शेकडा 7 दराने 3 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल? सरळ व्याजाचं सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100 हे आहे. डायरेक्ट मी सूत्रामध्ये ठेवते. पहा 20,000 मुद्दल आहे, मुद्दल घेतली 20,000
गुणिले दर मिळाला, दर आहे 60% दराने, कालावधी पण माहिती आहे, कालावधी आहे 3 वर्षांचा, छेदामध्ये 100 आणि यापासून जे काही मिळणारे उत्तर ते असणारे आपलं सरळ व्याज. आता जाऊयात पहा, 2 शून्य आहेत दोघांनाही, काट मारूयात. मग राहिलं काय, 20 गुणिले 7 त्रिक 21, सॉरी 20 नाही, इथे 200 घ्यावे लागतील, नजर चुकीने 1 शून्य राहिला, फरक पडला असता आपला. 200 गुणिले 7 त्रिक 21, गुणाकार सोपा आहे, 21 दुने 42, 42 वरचे 2 शून्य देऊन टाकायचं, झाला हा गुणाकार. 4200, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळालं. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा, खालील आकृतीबंध पूर्ण करा. हा आकृतीबंध जो आहे, जर व्यवस्थित लक्ष दिलं तर पहा कसं आहे, एक बाण आहे, नंतर फुली आहे, पुन्हा तीच फुली रिपीट झाली. एक एवढा ग्रुप करू शकता किंवा या दोघांचा विचार करू शकता. मग हा जर ग्रुप पूर्ण करायचा आहे, सेम ग्रुप येतोय पहा, मग हा जर सेम ग्रुप तयार करायचा तर इथे अशी आकृती असायला हवी होती पहा, या पद्धतीची. म्हणजे हा जो इथे बाण आहे तर हा पूर्ण झाला असता, पण दोघांचे गट केलेत, पुन्हा अशीच आकृती पुढे तयार होणार आहे. अशीच आकृती तयार होण्यासाठी तुम्ही पहा, अशा या प्रकारचे 2 बाण लागणार आहेत, म्हणून पुन्हा एक असा बाण तयार करा. मग अशी आकृती कुठे मिळते पहा, सेम 2 बाण, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हे अशा प्रकारचे 2 बाण मिळतात. एकदा एक फुली एक बाण आहे, नंतर पुन्हा फुली बाण, पुन्हा बाण फुली, पुन्हा फुली बाण, आणि याच्यासोबत सुद्धा असंच येणार आहे. म्हणजे हा जो आकृतीबंध आहे तो या पद्धतीने कंटिन्यू राहणार आहे, किंवा आपण या एकत्र असा चौघांचा एक ग्रुपही करू शकतो. जाऊयात पुढचा प्रश्न. 3/4 या अपूर्णांकात 3/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 3 येईल? पहा, यासाठी एक सूत्र आहे, सोपा प्रश्न आहे. काय सूत्र आहे, तर बेरजेचं जे काही उत्तर आहे पहा, बेरजेचं उत्तर हे नेहमी येतो पहा, हा जो प्रश्न आहे तो नेहमी येत असतो आणि वेगवेगळ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला जातो. बेरजेचे उत्तर यासाठी जे ट्रिक आहे ते लिहूनच ठेवा. बेरजेचे उत्तर छेदामध्ये यायचं अंशाला गुणिले छेद वजा 1 हे यासाठीचे ट्रिक आहे. मग बेरजेचं उत्तर माहिती आपल्याला, बेरजेचं उत्तर किती आहे, 3 आहे. बेरीज किती येणार आहे म्हटलं होतं, 3. मग बेरजेचं उत्तर घेतलं, त्याबरोबर नंतर अंश आहे, दोघांचाही अंश सारखा आहे, इकडे पण 3 आहे, दुसऱ्याकडे पण 3 आहे. अंश बऱ्याच वेळा तुम्हाला अशा उदाहरणांमध्ये सारखाच पाहायला मिळेल. घेतला, अंशाला घेतल्यानंतर छेद पहा, छेद दिलाय त्यांनी, छेद कुठे आहे, इथे छेद, दोघांचाही छेद सारखा आहे, म्हणजे छेद किती आहे, 4, आणि आपल्या ट्रिक नुसार वजा 1. 3 1 3 3 1 3, 4 वजा 1 राहिले 3. उत्तर मिळालं 3, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे. घेऊयात पुढचा प्रश्न. बाजारामध्ये 17 आंब्यांच्या पेट्यांची किंमत 6035 आहे, तर अशा 25 आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती? आता पहा, 17 आंब्यांच्या पेट्या किती रुपयांना मिळतात पहा, 6035 रुपयांना. पेट्या आहेत 17, मिळत आहेत 6035 रुपयांना, तर मग 25 पेट्या किती रुपयांना मिळतील याची किंमत माहिती नाही, म्हणून तिथे मी एक्स ठेवलं. एक्स ची किंमत काढूयात. एक्स बरोबर तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार कोणाचा होईल मग, 25चा आणि 6035चा. 25 गुणिले 6035 आणि हे 17 उरलेत, हे 17 येतील पुन्हा छेदामध्ये. 17 आणि आता भाग जातो, कोणाला भाग जातोय आपण भाग देऊन पाहूया. त्या 6035 ला भाग जातो. मी आता भागाकार करून पाहिला पहा, भागाकार केला तर माझा आला 17 1 17, 17 त्रिक 51, असा करता करता 5 म्हणजे 55. एकदा भागाकार चेक करा,
355 माझा भागाकाराला 6035 ला भाग दिल्यानंतर यांचा जर 25 सोबत जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळतो 8875. वेळाअभावी मी थोडस शॉर्टकट घेतले. गुणाकार करता येतो सर्वांना, गुणाकार करून पहा. मी करून पाहिलं होतं म्हणून मी इथे डिरेक्टली उत्तर लिहिले. चला पुढचा प्रश्न. मारियाला सेमिनार साठी 10:30 वाजता पोहोचायचे होते, परंतु गाडी पंक्चर झाल्यामुळे तिला पाऊण तास उशीर झाला. तर ती किती वाजता सेमिनारला पोहोचेल? तर 10:30 वाजता निघाली होती. पहा 10:30 म्हणजे 10:30. तिला किती वेळ उशीर झालाय? तर 45 मिनिट. पाऊण तास, पाऊण तास म्हणजेच 45 मिनिट. हे 45 मिनिट ऍड करायचे. सुरुवातीचे हे 10 तास आहेत, 30 मिनिट आहेत. मिनिटांमध्येच हे मिळवावे लागतील. मग मिनिटांमध्ये जर मिळवले तर हे होतात 10 तास आणि 75 मिनिट. मग हे 10 तास आणि 75 मिनिटांमध्ये 75 मिनिट असं तर आपण कधी म्हणत नाही. मग तुम्ही काय करणार? इथे जागा कमी म्हणून इकडे लिहिते. 10 तास 75 मिनिट आहेत आपल्याकडे. 60 मिनिटांचा होतो 1 तास. मग 60 मिनिट करायचे 75 मिनिटांमधून कमी आणि 1 तास वाढणार आहे तासांमध्ये. इकडे कमी करायचे आणि एकीकडे वाढवायचे. 75 मधून जर 60 ला कमी केलं, इथे थोडस मायनसचं साइन थोडं व्यवस्थित देते म्हणजे सर्वांना लक्षात येतील. 60 इथे कमी केलेत पहा, 15 झाले आणि 10 आणि 1 11 झाले. पहा ती कधी पोहोचणार मग आहे? मग 11:15 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विचारले. अयोग्य म्हणजे चुकीचं. पहा कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यास गुणाकार तीच संख्या येते. पहिलंच उदाहरण चुकीचं आहे म्हणून याला आपल्याला बरोबर म्हणावं लागेल इथे, कारण अयोग्य विचारले. कारण कोणत्याही जर संख्येला जर तुम्ही शून्याने गुणता तर उत्तर तीच संख्या नसते, शून्य येते. पुढची उदाहरणं पाहायची, पुढचे पर्याय पाहायची गरज नाही, तीच नाही येते. काय येणार आहे? गुणाकार हे शून्य येत असतो. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 2 अंकी संख्येत 6 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत? या असतात 18. कधीही लक्षात ठेवायचं की 1 ते 9 पर्यंत हे 2 अंकी संख्येमध्ये 18 वेळा येत असतात. कुठलाही अंक असेल ते 1 असेल तो 18 वेळा येतो 2 अंकी संख्येमध्ये. 3 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, हा 18 वेळा येत असतो. जायचे पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 45. 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? 200च्या 10%, 200च्या जर 10% केले तर मिळतात 20. तोंडी निघतं पण तरी सुद्धा आपण करून पाहूयात 20 येतात का? 200च्या 10%. पहा 2 0 2 0 काट मारून टाकली, राहिले 2 आणि 10, बेदाही 20 मिळाले 20. मग त्या पुढे सांगितले हा काही जो येईल 200चे 10% जेवढे येतील तेवढ्यामधून 10 वजा करा. 200चे 10% मिळाले 20, यामधून जर 10 वजा केले तर उत्तर मिळालं 10, की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ नाही व सहमूळही नाही? जोडमूळ आणि सहमूळ या दोनही प्रकारच्या संख्या आपण शिकलो. तर अशी जी जोडी आहे 71 73 ची जोडी तर होतेच, ही तर जोडी इथे असतेच. तर 41 आणि 43 ही पण जोडी आहे. 29 आणि 31 या सुद्धा जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. मग कोणती नाही? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये पहा ही जोडी जी आहे ती जोडमूळही नाही आणि सहमूळही नाही. जोडमूळ का नाही होणार? तर यांच्यामध्ये 2चा फरक नाही आणि दोनही समसंख्या आहेत. कोणतीही समसंख्या 2 व्यतिरिक्त कोणतीही समसंख्या ही मूळ नसते म्हणून हे घेता येणार नाही. आणि सहमूळ साठी पहा कोणत्याही 2 सहमूळ जर असतील, कोणत्याही 2 जर मूळ असतील तर त्या सहमूळ संख्या असतात. मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ज्या संख्या होत्या या मूळ होत्या म्हणून या सहमूळ झाल्या. त्याबरोबरच
82 आणि 88 फक्त आपल्याला 1च्या पाड्यामध्ये किंवा 2च्या पाड्यामध्ये 1 आणि 2च्या पाड्यामध्ये मिळणार आहेत. 1 पेक्षा जास्त अवयव मिळतात असे चालत नाही सहमूळला. सहमूळ म्हणजे फक्त कॉमन त्यांचा फॅक्टर 1च असायला हवा, तो जुळत नाही. असे इतरही त्याची कारण आहेत. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. या प्रश्नाचं उत्तर समजलं सर्वांना. पर्याय क्रमांक 1 आहे. समीरने 6,07,000 ही संख्या अंकात लिहिताना त्याने चुकून किती लिहिलेत पहा, 1 शून्य वाढवलाय त्यानं, 60,07,000 केलेत अशी संख्या लिहिली तर त्याचे उत्तर किती फरकाने चुकेल. हे जे 60,07,000 आहेत, शून्य किती मांडलेत त्यानं, शून्य द्यायचं होतं त्याला कमीने 1 वाढून टाकलाय त्यानं. असं तुम्ही नाही करायचं. 3 आणि 2 5 शून्य केलेत पहा. मग 1 2 3 4 आणि 5 शून्य आणि त्यापुढे हा 7. या पद्धतीने लिहायचं होतं. त्याला लिहायचं काय होतं, 6 लाख आणि 7. 6 लक्ष आणि लाख एकच. मग 6,07,000 कसा लिहितात पहा, हा झाला 6,07,000. यांच्यातला फरक काढायचा आहे. फरक म्हणजे वजाबाकी. तर यांची जर सर्वांची वजाबाकी केली तर ती वजाबाकी पहा काय मिळते, 10 मधून जर 6 ला कमी केली तर 4 मिळतात, इकडे राहिले 5. एका जर त्यानं शून्याचा गोंधळ घातला असता तर त्याचं एवढं उत्तर चुकलं असतं. 54 लाख. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न 3/4 अधिक 5/6 अधिक 5/8. आता इथे काय करावं लागतं पहा, प्रत्येकाचा छेद समान करायचा असतो. आता इथे एकाकडे 4 आहे, एकाकडे 6 आहे आणि एकाकडे 8 आहे. मी जर प्रत्येकाचा जर छेद समान केला तर कसा करणार पहा, तुम्ही एकमेकांच्या छेदाने एकमेकांना गुणूनही करू शकता किंवा एक असा वेगळा नंबरही देऊन करू शकता. जर आपण ठरवले की 24 जो आहे, 24 आता आपल्याला सर्वांच्याच पाड्यामध्ये मिळणार आहे. 4च्या मिळतो, 6च्या पण मिळतो आणि 8च्या पण मिळतो. आणि डेफिनेट असं जर सांगता येत नसेल तर तुम्ही काय करायचं, 4, 6 आणि 8चा काढायचा लसावी आणि तो लसावी काय आहे त्यानुसार तुमचा छेद करायचा. 4च्या पाड्यामध्ये 24 कधी मिळतात तर 6व्या नंबरवरती. म्हणजे मी 4ला 6ने गुणणार आहे, त्याबरोबर 6च्या पाड्यामध्ये 6 चोक 24 होतात, 4ने गुणणार आहे आणि तिसऱ्या अपूर्णांकाला 8 त्रिक 24 होतात, म्हणून मी तिसऱ्या अपूर्णांकाला 3ने गुणेल. मी जर पहिल्या अपूर्णांकाला जर 6ने गुणलं तर किती होतं पहा, अपूर्णांकाला गुणायचं म्हणजे अंश आणि छेदाला दोघांनाही गुणावं लागतं. 6 त्रिक 18, 18/24 अधिक पुन्हा होतील 4ने गुणायचं आता दुसऱ्याला, 5 चोक 20 आणि 6 चोक 24. त्याबरोबर आता 3ने गुणायचे, 5 त्रिक 15 आणि 8 त्रिक 24. या जर सर्वांच्या अंशाची बेरीज केली, आता या पद्धतीने लिहिलं जातं 18 अधिक 20 अधिक 15 छेदामध्ये कितीही वेळा आता 24 येऊ द्या, एकदाच घ्यायचे. या सर्वांची जर बेरीज केली तर ही बेरीज मिळते 53 आणि छेदामध्ये आहे 24. असं उत्तर कुठे दिसतंय का तुम्हाला? असं उत्तर नाही, पण याला सममूल्य आहे. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं उत्तर दिलंय पहा. याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक कुठे आहे, सममूल्याचा अपूर्णांक तो शोधायचा आहे. जर 8ने तुम्ही भाग दिला पहा, 8ने किंवा या पद्धतीने जर पाहिलं तुम्ही, 24 दुने 48, शॉर्टकट पाहूयात आपण. 24 दुने 48, 48 मध्ये जर 5 मिळवले तर होतात 53, 53/24 पहा. या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल. जर तुम्ही 24ने जर भाग दिला तर 24 एक 24, 24 दुने 48 या पद्धतीने सांगते. 24 एक 24, 24 दुने 48. जो काही भागाकार असतो तो लिहायचा पूर्ण संख्येमध्ये. मग हा जो भागाकार आला होता माझा पूर्ण संख्येमध्ये आला. पूर्ण भाग गेलाय का, 48 53 मधून 48 जर वजा केले, 53 मधून जर 48 वजा केले तर राहतात 5. आणि जी काही बाकी असते ते लिहायची असते अंशामध्ये आणि छेद आहे असाच लिहायचा असतो. म्हणजे हे उत्तर मिळतं. उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 4. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे.
प्रश्न क्रमांक 49. 625 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या चौरसाकृती बागेला 24 पदरी कुंपण घालण्यासाठी 50 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल? आता यात त्यांनी काय केलंय पहा, एक चौरस आहे, या पद्धतीचा हा चौरस आहे. चौरस म्हटलं की चारही बाजू समान असतात आणि चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे पहा, चौरसाचं जर सूत्र काढायचं असेल तर तो असतो बाजूचा वर्ग, आणि जर या बाजूंचा जर वर्गमूळ जर काढलं तर ते असतं बाजू. एक बाजू म्हणजे या जर 625 जर तुम्ही वर्गमूळ काढणार तर मिळणार आहे आपल्याला बाजू. म्हणजे आता इथे बाजू किती मिळाली पहा, 25. 625 चं वर्गमूळ आहे 25, म्हणजे 25 ही झाली चौरसाची एक बाजू. एक बाजू 25, दुसरी पण 25, तिसरी पण 25 आणि चौथी पण 25. कारण का, तर हा चौरस आहे, चौरसाच्या चारही बाजू समान असतात. ओके, इथपर्यंत समजले. आता त्यांनी पुढे काय विचारलं, 4 पदरी कुंपण घातले. अगोदर त्यासाठी आपल्याला परिमिती काढावी लागेल. परिमिती वेगळं, क्षेत्रफळ वेगळं. आता परिमिती म्हटल्यावर प्रत्येक बाजू 4 आहे, परिमिती किती निघेल पहा, परिमिती 25 गुणिले 4 ती मिळाली 100. 100 झाली परिमिती. आता या परिमितीला पुन्हा 4 पदरी कुंपण आहे, 4 ने गुणायचे. 100 गुणिले 4 किती झाले पहा, 100 गुणिले 4 झाले 400. हे काय होतं, पदर होते, कुंपण, किंवा याला आपण कुंपण म्हणूयात. इथे कंसामध्ये तुम्हाला लक्षात राहण्यासाठी कुंपण. आणि या 400 झालाय पहा आता कुंपणचं. आणि त्याबरोबर त्यांनी काय सांगितलं, आता 50 रुपये प्रति मीटर दराने याला खर्च येतो. मग जेवढं काय कुंपण झाले आता हे त्याला 50 ने गुणायचे, कारण खर्च करावा लागणार. तारेचा भाव काय आहे तर प्रति मीटर 50 रुपये. 1 मीटर घेतली तर ते 50 रुपयांना पडते. म्हणजे 4 पंचे 20 आणि वरती किती शून्य द्यायचे, 1 2 आणि याच्यातला एक असे 3 शून्य द्यायचे, आणखी 20 वरती 3 शून्य, म्हणजे झाले 20,000 रुपये. किती खर्च येणार आहे एकूण तर 20,000 रुपये. पाहूयात पुढचा प्रश्न. शेवटी मला शंका विचारा, तुम्हाला जर काही शंका असेल पुन्हा एकदा स्पष्टीकरण देईल मी, काही अडचण नाही. एका सेवाभावी संस्थेने वृक्षारोपण कार्यक्रमात 100 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 5 किलोमीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावायचे ठरवले. तर एकूण किती झाडे लावता येतील? दुतर्फा रस्ता म्हणजे काय, दोन्ही बाजूने. मग दोन्ही बाजूने किती लावतायत पहा, जर 100 किलोमीटरचा रस्ता आहे, रस्ता या पद्धतीचा असणार आहे पहा, दोन्ही बाजूने. म्हणजे इथे एक झाड असेल, लगेच या बाजूने इकडे एक झाड असेल, म्हणजे असं दोन्ही बाजूने झाड. हे आलं ना तुम्हाला लक्षात कल्पना, म्हणजे या प्रकारची झाडी असणार आहे, दोन्ही बाजूनी झाडी. आता पाहूयात, प्लीज हँडरेज करू नका. मी शेवटी प्रत्येकाच्या शंका विचारणार आहे, मी तुम्हाला उत्तर सुद्धा विचारली नाही, शेवटी सर्वांच्या शंका विचारेल आणि पुन्हा ते प्रश्न सुद्धा सोडवून देईल. आज जरी नाही शक्य झाले तरी नंतर मी नक्कीच देईल. 100 किलोमीटर आहेत, मग 100 छेदामध्ये किती गॅप कितीचा आहे पहा, 5 किलोमीटरचा. मग 100 भागिले 5, उत्तर मिळेल तुम्हाला 20. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि हे 20 शून्य, म्हणजे किती झाले पहा 20. हे झाली एका बाजूवरची, ही किती झाली, एक बाजू. दुतर्फा रस्ता आहे, दोन्ही बाजूनी लावायचे, म्हणून आणखी 20 आपल्याला यामध्ये जोडावी लागतील, म्हणजे याच्यामध्ये मिळवावी लागतील. ही काय आहे, दुसऱ्या बाजूचे. हे 20 कुठले तर दुसऱ्या बाजूचे. असे एकूण झाले 40. पण असं एक असतं पहा, आता तुम्ही सुरुवात करताय, पण सुरुवातीला एक झाड लावलं जातं. इथे एक झाड लावणार, हे एक झाड लावणार. मग हे झाड जे आहे, आता हे पुढच्या 5 मध्ये हे येत नाही, मग याला सेपरेट असं धरावं लागतं. म्हणजे सुरुवातीची जी आहे ते 2 झाडे आपल्याला पुन्हा धरावे लागतील. म्हणजे हे झाले 40 आणि 2 42. उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 2 42 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. संदीप जवळ
42,378 क्रमांकापासून 42,432 क्रमांकापर्यंत क्रमाने नोटा असलेले 100 रुपयांचे एक बंडल आहे. त्या 100 रुपयांच्या नोटांऐवजी त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्या असतील तर 500 रुपयांच्या एकूण नोटा किती येतील किंवा एकूण नोटा किती येतील. आता जो मोठा नंबर आहे दोघांमध्ये यांच्यातला फरक काढून घ्या. नोटेचा नंबर 42,432 मधून तुम्हाला वजा करायचे 42,378. ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी मिळते 54. ही झाली 54 प्लस आता इथे सुरुवातीची एक नोट धरावी लागते म्हणजे यामध्ये आणखी एक ऍड करावा लागतो म्हणजे 54 अधिक 1. जसं आपण झाडाच्या बाबतीत होतं अगदी त्याच पद्धतीने इथे एक आणखी तुम्हाला सुरुवातीपासून अशा जेव्हा प्रकारची उदाहरणं इयत्ता 5वी आता जे सुरुवातीला मुलं आहेत तर त्यांना मी नंतर सांगेलच अशा प्रकारची उदाहरणं होतील आपली. म्हणजे आता हे एकूण किती झाले 54 अधिक 1 झाले हे 55. म्हणजे या ज्या नोटा आहेत कशा आहेत या 100 रुपयांच्या आहेत. 55 नोटा 100 रुपयांच्या. 55 गुणिले 100 हे होतील 5,500 रुपये. एकूण पैसे किती आहेत मग हे 5,500 रुपये. पण त्यांना या ज्या 100च्या नोटा या नको आहेत त्यांना कितीच्या नोटा हव्यात 500च्या. 500च्या नोटा आहेत म्हणजे त्या थोड्या कमीच होणार आहेत. मग 5,500ला जर तुम्ही जर भाग देताय 500ने कारण नोटा कितीच्या हव्या तुम्हाला 500च्या नोटा हव्यात. मग 500च्या जर नोटाने भाग दिला तर 2 0 5 सारखे काट मारली 5 1 5 5 1 5 उत्तर मिळालं 11. 11 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आदित्यला केरळ सहलीला जाण्यासाठी 9,500 रुपये प्रवास खर्च व 7,500 रुपये इतर खर्च झाला तर त्याचे केरळ सहलीसाठी एकूण किती रुपये खर्च झाले. सुरुवातीला त्याने किती खर्च केले 9,500 आणि नंतर त्याने 7,500 खर्च केलेली आहे. 9,500 म्हणजेच 9,500 आणि 7,500 म्हणजे 7,250. यांची बेरीज करून घ्या. यांची जर बेरीज केली तर ही बेरीज मिळते पहा 16,750. 16,750 इथे तर असा पर्याय नाही 16,750. मग इथे काय लिहिलंय पहा 16,750 साठी यालाच आपण 17,500 म्हणतो. 17,500 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूयात. शेजारील घड्याळात किती वाजले आहेत. घड्याळ आहे रोमन अंकांमधलं हे घड्याळ आहे. या घड्याळामध्ये 9 वाजलेत. या अंकाला 9 म्हटलं जातं. इथे हे 12 वरती आहे 9 वाजलेत. पुढचा प्रश्न खालील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेंटीमीटर असल्यास आकृतीची परिमिती काढा. आता परिमिती काढायची म्हणजे पहा इथे त्यांनी दिले की एक चौरस म्हणजे एक जे चौरसाचं क्षेत्रफळ दिले त्यांनी 1 चौरस सेंटीमीटरचे म्हणजे इथून इथपर्यंत जरी गेले तरी तुम्ही 1 सेंटीमीटर जाताय तर 1 चौरस सेंटीमीटर जाताय. पुन्हा इथे पण 1 सेंटीमीटर म्हणावं लागेल 1 सेंटीमीटर पुन्हा इथे 1 सेंटीमीटर. असं जर करत गेला तर मग या पद्धतीने काउंट करायचे कारण प्रत्येकालाच 1 सेंटीमीटर धरायचे. इथून सुरुवात करूयात आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 आणि 1 22. इथे जर पूर्ण असं डॉट हे मोस्ट काउंट केले तर तुम्हाला 22 मिळतील. 22 सेंटीमीटर या पद्धतीने काउंट करायचे. प्रत्येकाला काउंट करायचे म्हणजे ही झाली याची परिमिती 22 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न
735 गुणिले 1 त्याच्या पुढे एक फुली आहे आणि या फुलीच्या दरम्यान कोणता नंबर येतो तो पाहायचा आहे. जर फुलीच्या जागी जर 0 ठेवला तर पहा 0 जर ठेवला तर उत्तर काय येतं, किंवा 1 जर ठेवला तर उत्तर काय मिळतं, 2 जर ठेवला तर काय मिळते. जर मी इथे 0 ठेवला तर पहा आपण डायरेक्ट जर 10 ने भागलं तर 10, किंवा आपण या ठिकाणी डायरेक्ट उत्तराकडे जाऊयात. 5 दूने 10 इथे अगदी सोपं आणि सहज उत्तर आहे. वेळ पण कमी राहिलाय पहा, कारण काय केलं मी 12 पंचे 60 होतं, 10 पाचे 50 होणार आहेत, पुन्हा उत्तर चुकणार आहे मला डेफिनेट माहिती होतं, म्हणून इथे मी ठेवून पाहिलं आणि इथे तुमचं उत्तर असंच येतं का चेक करा. पहा 735 गुणिले 12 हे उत्तर या पद्धतीचं येतं का, 5220 एवढं येतं का. जर 2 ठेवले तर योग्य उत्तर मिळतं. मग ते एकक स्थानापासून चेक करायचं, एकक स्थान लगेच उत्तर मिळून जातं अशा प्रश्नांचं. पुढचा प्रश्न, इकबालने 25,000 रुपयांना एक जुनी मोटारसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 व रंग देण्यासाठी 2,500 खर्च केला व ती गाडी 38,500 रुपयांना विकली, तर या व्यवहारात त्याला नफा किती झाला. आता जेव्हा खरेदी किंमत असते की नाही, एकूण खरेदी किंमत काढायची, फक्त त्याला खरेदी केली की झालं का, पण त्यासाठी त्याला रंग द्यावा लागला, खर्च करावा लागला, हा सुद्धा खर्च तुम्ही खरेदीमध्ये घ्यायचा. मग आपण एकूण खरेदी काढूयात अगोदर. एकूण खरेदी अगोदर सुरुवातीला त्यानं घेतली ही गाडी 25,000, त्यावरती त्यानं दुरुस्ती केली, दुरुस्तीचा खर्च आला त्याला 8,500 रुपये. पुन्हा त्यानं त्यावरती रंग दिलाय, रंग देण्यासाठी खर्च आला 2,500. ही जर ऍडिशन केली तर तुम्हाला एकूण खरेदी मिळेल. ही जर ऍडिशन केली तर ही मिळते 36,000. ऍडिशन व्यवस्थित करून पहा, वेळाभावी मी पटकन सांगतेय. एवढी झाली एकूण खरेदी. आता त्यानं पुन्हा हीच गाडी विकली आहे पहा 38,500 रुपयांना. 36,000 वजा 38,000 मधून वजा करायचे होते. आपण हाच नंबर वरती लिहून घेऊयात. 38,500 वजा 36,000 यांची जर वजाबाकी केली तर ही मिळते 2,500. मग 2,500 त्यानं काय झालं, त्याला नफा मिळाला की तोटा मिळाला. कारण आता इथे 38,000 रुपयाला त्यानं काय केलंय, विकलीये, विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे, अशा वेळी होत असतो नफा. मग 2,500 त्याला काय झालाय, नफा. इथे नफा झालाय की तोटा, पण याच्या पुढे नाही दिलं. मग हे 2,500 हा नंबर फक्त दिसतो तुम्हाला, 2,500 हा आहे त्याचा नफा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. चौरसाच्या चारही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश नसते. पहा इथे 360 असायला होतं, अचूक विचारले त्यांनी, म्हणजे हे विधान जे आहे हे चुकीचं आहे. पुढे विचारले, त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज काटकोना एवढी असते. चुकीचे. काटकोनाची बेरीज म्हणजे काटकोनच असतो 90 अंशाचा. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश, म्हणजे हे सुद्धा चुकलंय. चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणांच्या बाजूच्या संख्येच्या दुप्पट असते. चौकोनांची संख्या जी असते ती असते 4 आणि त्रिकोणाची असते 3. तर त्रिकोणाच्या जर दुप्पट केलं तर ती 6 होतात, म्हणजे तर बाजू 4च आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापाच्या बेरजेच्या निम्मी असते. अगदी बरोबर आहे, कारण चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज असते 360 अंश आणि याची जर निम्मी केली, निम्मी म्हणजे 2 ने जर भाग दिला तर 180 अंश हे उत्तर मिळतं आणि त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नासाठीचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे. आता इथे सर्वांच्याच पुढे पहा 0.0 पॉइंट आहे. मग मोठा कसा ठरवायचा, तर पॉइंट नंतर जो काही अंक मोठा असेल तो मोठा असतो. मग इथे मोठा असणाऱ्या पॉइंट नंतर मोठा आहे, इथे एक 9 आहे आणि इकडे एक मोठा 9 आहे. आता याच्या पुढचा पण कोण मोठा आहे तर तो पाहायचा आहे. इथे याच्या पुढे 1 आहे, याच्या पुढे मात्र 0 आहे.
90 पेक्षा 91 मोठा आहे असं म्हणायचं अशा कारणाने या अशा उदाहरणांमध्ये व हा झाला सर्वात मोठा नंबर, मोठी संख्या. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 59. आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने, एक मिनिट हे आलंय मध्येच, रीड करता येत नाही. आदर्श विद्यालयाने 47,989 व सरस्वती विद्यालयाने 8,493 पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यातील 50,042 घरगुती वस्तूंसाठी व उरलेली रक्कम खाऊच्या पाकिटांसाठी वापरली. तर खाऊच्या पाकिटांसाठी किती निधी वापरला? आता एकूण जो आहे अगोदर तो नंबर काढावा लागेल. किती आहे अगोदर? 47,889. आदर्श विद्यालय आणि सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी किती केलाय पहा? 8,493. यांची जर बेरीज केली तर ही बेरीज किती येते? ही बेरीज येते पहा 56,482. मी डायरेक्ट बेरीज केलेली आहे, करून पहा तुम्ही व्यवस्थित. आणि यामधून काय करायचं? जेवढे खर्च त्यांनी केलाय की नाही घरगुती वस्तूंसाठी, तर तो खर्च वजा करायचा आहे. घरगुती वस्तूंसाठी त्यांनी खर्च केला होता 50,042. ही जर वजाबाकी केली तर तुम्हाला मिळेल 6,440. 6,440 एवढं जे आहे ते खाऊच्या पाकिटांसाठी निधी वापरणार आहेत. हे घरासाठी खर्च आहे आणि हे खाऊसाठी खर्च झाला. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? अचूक म्हणजे बरोबर म्हटलं त्यांनी. आता 25% जेव्हा दाखवायचं असतात की नाही तिथे 100 असावे लागतात. इथे 1,000 आहे म्हणून हा चुकलाय. पर्याय क्रमांक 2 मध्ये 20चा 5%. आता 20चे जर 5% काढले तर किती येतात पहा? 20चे 5%. 20 एक 20 1 20, 20 5 100, पुन्हा 5 1 5, 5 1 5. उत्तर आलं 1. इथं उत्तर दिलंय 4, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय पाहूयात आपण. 50चा शेकडा 50. आता 50चे जर शेकडा 50 काढले की नाही, 50चे 50% तर किती येतात? 50 1 50, 50 2 100, बे 1 बे 25, 50. फक्त 25 येतात, 2.5 येत नाहीत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 कडे जाऊयात. जेव्हा आपण दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर करतो तेव्हा काय करतो? हा नंबर जो आहे अंशामध्ये लिहायचा. 0 पॉइंट सोडून जो काही नंबर असेल तो अंशामध्ये लिहायचा आणि पॉइंटच्या नंतर जेवढे काही अंक असतील तेवढे 1 वरती शून्य द्यायचे. एकावरती मग किती शून्य द्यावे लागतील? 2 शून्य. आणि यालाच आपण 68% असंही म्हणू शकतो. म्हणून हा पर्याय अगदी योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 7.6 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाकार मैदानाचा व्यास किती? व्यास म्हटले त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो. व 7.6 गुणिले 2 हे जर केलं तर तुम्हाला व्यास मिळेल 15.2. 7 2 14, 6 2 12 असं करून तुम्हाला मिळेल. किंवा असंही करू शकता तुम्ही 6 2 12 हातचा आलेला 1, 7 2 14 ने हातचा आलेला 15, 15.2. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नासाठीचे योग्य उत्तर आहे. थोडे प्रश्न राहिलेत, काही करू नका. एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, तर 5 शर्ट शिवण्यासाठी किती मीटर कापड लागेल पहा. एक शर्ट साठी किती लागते? 2.25 मीटर. 2.25 मीटर कसे लिहितात? 2.25 मीटर. आणखी असे किती शर्ट शिवायचे? 5 शर्ट, म्हणून 5 ने याला गुणायचे. 2.25 गुणिले 5 हे जर केलं तर तुम्हाला 11.25 मिळतील. गुणाकार करून पहा. यालाच आपण 11.25 असे म्हणतो. पर्याय क्रमांक 2.
तर पुढचा प्रश्न क्रमांक 63. 36च्या एकूण विभाजकांची संख्या ही 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 36चे जे काही विभाजक आहेत ते काढूयात. 36चे विभाजक कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या येतो, 2च्या, 3च्या, 4च्या येतो, 6च्या येतो, नंतर त्याबरोबर 9च्या येतो पहा, बरोबर 12च्या येतो, 18च्या पाड्यामध्ये 36 येतो आणि 36च्या पाड्यामध्ये सुद्धा 36 येतो. आता 24चे विभाजक काढून घेऊयात. 24 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या येतो, 2च्या येतो, 3च्या येतो, 4च्या, नंतर 6च्या, मग 8च्या, मग 12 आणि नंतर 24च्या पाड्यामध्ये 24 येतो. आता या विभाजकांची आपण संख्या मोजूयात. हे जर विभाजक मोजले तर हे भरले माझे 9. 36चे विभाजक भरले 9 आणि जर 24चे जर मोजले तर ते भरले पहा 8. म्हणजे 9 वजा 8 झाले 1. म्हणजे 36चे विभाजक आहेत ते 1 ने जास्त आहेत. म्हणजे इथे 1 ने असं म्हणावं लागेल. पर्याय क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न 75,09,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या खालीलपैकी कोणती आहे? आता 75,09,000 अगोदर पाहूयात कसे लिहितात. 75,09,535 आणि या संख्येच्या नंतरची विचारली. मग नंतर कोण येतो पहा, 75,09,536 येणार आहेत. म्हणजे ही नंतर येणारी ही क्रमिक. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8,000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडं त्यांनी अमरावती अकोला महामार्गावरती लावले. तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली आहेत? आता त्यांनी सांगितलेत पहा, अमरावती आणि अकोल्याला अगोदर त्यांनी 40% झाडे लावली आहेत. म्हणजे या 8,000चे तुम्हाला 40% काढावे लागतील. 8,000चे 40%, 8,000 गुणिले 40 छेदामध्ये 8,000 गुणिले 40 छेदामध्ये 100. किती शून्य सारखे? 2 शून्य सारखी. मग आता इथे 8 एक 8, 8 चोक 32, गुणाकार किती होईल? 8 चोक 32 आणि पुढे किती शून्य द्यायचे? तर 2 शून्य. मग एवढे जे झाडं आहेत त्यांनी ही झाडं लावलीत अमरावती आणि अकोला महामार्गावरती. आता उरलेली जी झाडं आहेत तर ती अमरावती आणि यवतमाळ वरती असणार आहेत. मग इथे अमरावती आणि अकोला इथे शॉर्टकट लिहिले पहा मी. मग इथे काय करणार तुम्हाला आता, एकूण जर काढायचे 8,000पैकी जर तुम्ही लावलेली अमरावती अकोलावरती जर लावलेली काढली तर तुम्हाला मिळतील अमरावती आणि यवतमाळचे. 8,000मधून जर 3,200 वजा केले तर उत्तर मिळेल 4,800. 4,800 पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न चित्रालेख आहे. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरं लिहा. एका खेड्यातील काही घरांमध्ये खाली काही दिलेल्या रंगांची रेशन कार्ड आहेत. रेशन कार्डाचा रंग आणि घरांची संख्या दिली आहे. इथं प्रमाण पण दिले. एक चित्र म्हणजे 100 घरं, म्हणजे पांढऱ्या रंगाची घरं जी आहेत ती 200 आहेत, पिवळ्या रंगाची जी आहेत ती पण 200 आहेत आणि केशरीची जी आहेत ती 400 आहेत. या माहितीवरून आपण काही प्रश्न दिलेत ते सोडूयात. पहा, आलेख पण दिसतोय आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांची एकूण संख्या किती? केशरीवाले किती आहेत? 1, 2, 3 आणि 4 आणि एक घर म्हणजे 100 आहे. मग 100 गुणिले 4 तर 400 होणार. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर दिले. त्याबरोबरच त्यांनी आता पुढचा प्रश्न मी यावरती विचारलाय. पांढरे रेशन कार्ड असलेल्या घरांची संख्या ही पिवळे व केशरी रेशन कार्ड असलेल्या घरांच्या संख्येच्या किती पट आहे? पिवळे आणि केशरी त्यांना एकत्र करा. पिवळे जे आहेत ते पिवळे आहेत 200 आणि केशरी पण आहेत, केशरी जी आहेत ती आहेत 400. म्हणजे 200 आणि 400 किती झाले? मग 600.
600 आणि जे पांढरे आहेत त्याची पट काढायची म्हणून पांढऱ्याने आपल्याला भाग द्यावा लागेल. पांढरे आहेत 200. उत्तर जर तुम्ही पाहिलं तर पहा 200 1 200 200 त्रिक 600. 3 पट पर्याय क्रमांक 1 मध्ये या प्रश्नाचं उत्तर दिले. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 5 डझन अधिक 2 ग्रोस. 5 डझन म्हणजे जर 5 ला जर 12 ने गुणलं तर 12 पंचे 60 होतात. म्हणजे 60 अधिक एका ग्रोस मध्ये असते 144. मग 2 ग्रोस काढायचे. मग आपल्याला करावं लागेल 2 गुणिले 144. आता 60 अधिक 2 गुणिले 144 झाले 288. आणि यांची जर बेरीज केली तर ही बेरीज होईल 348. आता ही 348 काय झाले, एकूण जे काय आहेत काय संख्या असेल तेवढी डझनामधल्या आणि ग्रोस मधल्या या वस्तू आहेत. 348 वस्तू म्हणूयात आपण. त्यानंतर आता या किती डझन वस्तू आहेत असं जर काढायचं म्हटलं तर पहा 348 ला भाग द्यावा लागेल 12 ने. जर 12 ने भाग दिला तर तुम्हाला उत्तर मिळेल 29. 12 दुनी 24 आणि 10 उरले 12 9 108 असं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक 2 29. पुढचा प्रश्न पाहूयात. 37 ने विभाज्य असलेल्या चढत्या क्रमाने मांडल्यास 6व्या स्थानावरती कोणती संख्या येईल. 37 ही एक मूळ संख्या आहे. मग याच्यानुसार जर म्हटलं तर डायरेक्ट 37च्या पाढ्यामध्येच जावं लागेल. आणि 37चा पाढा हा चढत्या क्रमाने म्हणजे 37 गुणिले 6. 37 गुणिले 6 मिळणार तुम्हाला 222. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नासाठीच योग्य उत्तर आहे. तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 70. 12 ऑगस्ट 2017 रोजी शनिवार होता. तर त्याच महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येईल. तर हा जो वार आहे तर तुम्हाला काय करावं लागेल पहा. ऑगस्ट मधले 12 ऑगस्ट पासून जर घेतला तर त्याच महिन्यातला विचारलाय. पण जाऊयात अगोदर 12 ऑगस्ट पासून. 12 ऑगस्टला जो वार आहे तो जर तुम्ही मागे आलात 7 ने जर कमी केला तर 5 तारखेला सुद्धा तोच वार आहे. म्हणजे इथे सुद्धा शनिवार, इकडे सुद्धा शनिवार. मग आता राहिल्या 4च तारखा. 4 तारखा म्हणजे पहा 4 तारीख, 3 तारीख, 2 तारीख आणि 1 तारीख. आता यांना उलटे उलटे क्रमांक द्यायचे. हे जर शनिवार आहे तर शुक्रवार असेल 4 तारखेला, 3 तारखेला असेल गुरुवार आणि मग 2 तारखेला असेल बुधवार, 1 तारखेला असेल मंगळवार. मग मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. ऑगस्ट महिना हा 31 दिवसांचा असतो. ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्यावेळी 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार हे 5 वेळा येतात. म्हणून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे पर्याय क्रमांक 3चं उत्तर योग्य आहे. पुढचा प्रश्न, फक्त 5च प्रश्न राहिलेत म्हणून तेवढे घेऊयात. काय प्रश्न आहे. 2 दशांश अपूर्णांकातील फरक 4.585 आहे. त्यापैकी 1 दशांश अपूर्णांक 3.256 असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता. अगदी सोपा प्रश्न आहे पहा. 1 त्यांना दिलाय. 1 किती आहे 4.585. तर 2 त्यांच्यातला फरक दिलाय. 2 दशांश अपूर्णांकातील फरक एवढा आहे. 1 दशांश अपूर्णांक पण माहितीये. जो माहितीये ना तो या फरकामधून जर वजा केला तर जो दुसरा आहे तर तो मिळून जातो. मग यामधून आपल्याला एक हा वजा करावा लागेल. 3.256. ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी मिळेल 1.329. 1.329. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर दिले. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. चुकीचा पर्याय हा पर्याय क्रमांक 4 आहे. कारण 1 ग्रॅम बरोबर 100 डेसी नसतात. तर काय असतं 10 डेसी होतील. हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4.
प्रश्न क्रमांक 73. खाली दिलेल्या आकृतीत रेखांकित भागाची शेकडेवारी किती? आता रेखांकित भाग किती? एकूण जर हे भाग काढले तर एकूण भाग आहेत हे चौकोन जर मोजले तर हे आहेत 16 आणि 16 दोघांना एकत्र पकडायचं म्हणजे हा 1 झाला, हा 2, हे 3 आणि हे उरलेला 1 आणि हा 1 असे झाले 4 म्हणजे 4/16 यांना 4/16 आणि यांची शेकडेवारी विचारली म्हणून इथे आपल्याला गुणिले 100 करावं लागेल. तर हे जर उदाहरण सोडवलं तर 4 1 4 4 चोक 16 4 1 4 4 2 8 2 उरले 4 5 20 उत्तर मिळालं 25%. 25 हे उत्तर मिळालं. पुढचा प्रश्न पहा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती? आता 3 अंकी लहानात लहान विषम जर म्हटलं तर 101 आहे आणि मोठ्यात मोठी जर सम म्हटलं तर ती आहे 98. यामधला फरक आहे 3चा. पर्याय क्रमांक 4 हे यामध्ये उत्तर मिळतं. शेवटचा प्रश्न आहे 5.435 5.84 5.123 5.64 या संख्या चढत्या क्रमाने जर मांडल्या तर शेवटची संख्या पहिली संख्या व शेवटची संख्या यामधील फरक किती? आता इथे पहिला दुसरा शेवट कसा मांडायचा आहे पहा. आता इथे सर्वात चढत्या क्रमाने म्हटलंय, चढत्या म्हटल्यावर सर्वात लहान पाहावा लागेल. लहान कोण आहे तर पॉइंट नंतर 0 2 ठिकाणी आहे. पॉइंट नंतर या दोघांकडे 0 आहे. शून्याच्या नंतर जो लहान असतो तो लहान असतो पहा सर्वात लहान. मग 1 नंबरला येईल, दुसरा नंबरला हा येईल, दुसरा उरलेला शून्याचा. पुन्हा नंतर उरलेले जे 2 नंबर आहे त्यांच्याकडे पाहायचे. पॉइंट नंतर जो लहान तो लहान असतो. पॉइंट नंतर 4 पेक्षा 1 लहान आहे म्हणून तो 3ऱ्या क्रमांकावरती असेल आणि 4थ्या क्रमांकावरती राहिला मग हा 5.435. आपल्याला सांगितलंय फरक पहिली आणि शेवटची. शेवटची कोण आली 5.435 ही संख्या मिळाली आणि जी सर्वात लहान आहे ती लहान संख्या मिळेल पहा ही 1 नंबरवाली 5.064. यांच्यातला जर फरक काढला तर हा फरक किती येतो पहा. फरक येतो 0.371. ही वजाबाकी करून पहा वेळेअभावी. मी थोडंसं फास्ट घेतलं, तुम्हाला शाळेत जायला उशीर होत असेल, थोडं फास्ट पेपर सांगितला. तर कोणाला काही शंका असेल तर मला उद्याच्या क्लासमध्ये किंवा संध्याकाळी विचारा. मला सांगा आजचा पेपर तुम्हाला समजला का? काही शंका असेल तर मला नक्की पाठवा, आपल्या ग्रुपवरती पाठवा किंवा हा आणि संध्याकाळी सुद्धा क्लास होईल. संध्याकाळी सुद्धा क्लास होईल. काय संध्याकाळी होईल. कोणता विषय घेणार आहे पण संध्याकाळी? दुसरा पेपर घेणार आहे. ओके ओके बाय. थांबूयात आपण. शाळेला उशीर होत असेल तुम्हाला, सॉरी आज तुम्हाला खूप जास्त वेळ द्यावा लागला. ओके बाय. बाय टीचर.